पेंढारकर कॉलेज प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीच्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवली जे मूळ अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाचा कट आहे। या विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीतर्फे साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाच्या 8व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न होत आंदोलन करत कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। केवी पेंढारकर कॉलेज विना अनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात सेव्ह पेंढारकर कॉलेज असा नारा देत गेल्या 8 दिवसांपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केले। तर आंदोलनात सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी हे कॉलेज अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा घाट घातला आहे। त्याला सरकारची मान्यता नसतानाही तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विना अनुदानित प्रक्रिया राबवणे सुरू आहे। अनुदानित ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसवण्याचा प्रकार अन्यायकारक आहे। यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक भरडले जाणार आहेत। कॉलेज विना अनुदानित झाल्यावर शैक्षणिक फीमध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल, त्याचा भुर्दंड पालकांना बसेल। त्यामुळे कॉलेजच्या मनमानी विरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याचे सांगितले। आपण बघत असाल अर्धनग्न होण्याची वेळ का आलेली आहे। या प्रशासन, हे शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या एकमताने ह्या कॉलेजच्या प्रभाकर देसाई व संचालकांना पाठीशी घालत आहेत। आजपर्यंत 2012 पासून कॉलेजच्या विरोधात त्या संचालकांच्या विरोधात हजारो गोष्टी त्यांच्या शासनाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या, विद्यापीठाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या, तरी देखील ज्या संचालक आहेत ह्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही आहे। ह्याच्या मागच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत की ह्याच्यामागे कारण काय आहे की हे कोणती अदृश्य शक्ती जी प्रभाकर देसाई आणि संचालक मंडळांना ह्या गोष्टीपासून, म्हणजे आज एवढे लोक त्यांच्या विरोधात आहेत तरी पण ह्या प्रशासनाला, शिक्षण विभागाला, शिक्षण मंत्र्याला जाग का येत नाही आहे। त्यांनी आम्हाला अर्धनग्न करण्याचा जो विचार केलेला आहे, डाव केलेला आहे, त्याची सुरुवात आम्ही स्वतः करतो आहे की तुम्ही अर्धनग्न आम्हाला करू नका, आम्ही स्वतः होतो आणि त्यांचा डाव आम्हाला पूर्ण नागडा करण्याचा आहे। तर त्याची सुरुवात आम्ही स्वतः करून ह्या पूर्ण विभागाचा, आज आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही आहेत, म्हणजे हा व्यक्ती इथे इल्लीगल बसलेला आहे, ह्याच्याकडे कोणता एक पुरावा नाही आहे इथे चेअरमॅन असल्याबाबतचा, तरी देखील शासन यांना पाठीशी का घालतं आहे, ह्याच्या मागची कारणं काय आहेत, ह्याच्या मागे कोणते राजकीय नेते आहेत हे त्यांनी आपल्याला शोधून काढायचं, म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि उद्या आपण ह्याच्यापेक्षा तीव्र करणार आहोत। जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा आपण तीव्र आंदोलन आपण छेडणार आहोत। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।